ताजा हालात न्यूजमधून आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी 21 ऑगस्ट 2025 रोजी मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त बाधितांशी संवाद साधला। झालेल्या अतिपावसाने मुखेडमधील हसनाळमध्ये जीवित हानी झाली, जनावर मरण पावली, शेती पीक जमीन खरडून गेली, सामान्य जनता हवालदिल झाली। घराघरात पुराचे पाणी शिरले, संसार उपयोगी वस्तू भांडी धान्य वाहून गेले। शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं, अनेकांची घर पडली वाहून गेली। अशा पीडितांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सर्वपरीने मदत देण्यासाठी बालाजी पाटील खतगावकर यांनी पूरग्रस्त बाधितांना दिलासा देण्यासाठी संवाद दौरा काढला। मुखेड, कंधार, बिलोली, देगलूर तालुक्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। 21 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:30 वाजता देगलूर येथे राजशेखर मंगल कार्यालयामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची संवाद परिषद आयोजित केली होती। यावेळी बालाजी पाटील यांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभा करण्याचे सर्वपरीने काम करण्याचे व या 4 तालुक्यातील विकासाच्या अनेक कामांना पूर्ण करण्याचे संबोधन केले। यावेळी मुखेड, देगलूर, बिलोली मधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच बातमी पाहण्यासाठी ताजा हालात न्यूज लाईक करा, शेअर करा। महाराष्ट्राचा संपूर्ण भागातील ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर ताजा हालात न्यूज लाईव्ह आत्ताच सबस्क्राईब करा। ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड। आज माझी सावली कशी सांजही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती। श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला। मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो, मी वेदनेचा गाव हा। आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती। त्यांना धन्यवाद। बालाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि एसडीएम साहेबांच्या माध्यमातून माझी अशी विनंती राहील की साहेब, ही आकस्मिक जरी घटना असली, पुढे तिथे लोक राहणार आहेत, आजूबाजूला आहेत, कारण त्याची एक अपेक्षा आहे आणि तिची जी अडचण आहे ती बालाजी पाटील साहेबांनी वरिष्ठ पातळीवरची बैठक घेऊन, जसं तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापूर्वी त्याचा बऱ्यापैकी प्रश्न निकाली काढला, आता उर्वरित जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या माध्यमामधून निकाली काढून या आपत्तीपासून कायमचा सुटकारा त्या लोकांना मिळावा एवढीच अपेक्षा।
audio